आणि आता बातमी अमित शहांनी भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिलेल्या तंबीबाबतची आहे। भाजप कार्यकर्त्यांनी मित्रपक्षांना पाडलं तर भाजपच्या हातातून सत्ता जाईल। मित्रपक्षांविरुद्ध काहीही करणं म्हणजे उद्धव सेना शरद पवार गटाला मदत केल्यासारखं होईल, अशा शब्दात अमित शहांनी उत्तर महाराष्ट्राच्या बैठकीत विधानसभेसाठी मोर्चे बांधणी करताना भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या, अशी माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिलेली आहे। तर पुढील 8 दिवसात पक्षातील लहान मोठी भांडणं मिटवा, उमेदवारीसाठी भांडणं करणाऱ्यांचा विचार होणार नाही, जे शांतपणे पक्षाचं काम करतील त्यांचाच विचार होईल, अशी तंबी देखील अमित शहा यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मित्रपक्षांना पाडल्यास आपल्या हातातून सत्ता जाईल। मित्रपक्षांच्या विरुद्ध काही करणं म्हणजे उद्धव सेना शरद पवार गटाला मदत केल्यासारखं होईल। पुढील 8 दिवसात पक्षातील लहान मोठी भांडणं मिटवा। लोकसभा निवडणुकीत बसलेल्या फटक्याचा विचार करणं सोडा। विधानसभा उमेदवारीसाठी भांडणं करणाऱ्यांचा विचार होणार नाही, असं अमित शहांनी म्हटलंय। संविधान आरक्षणाविषयी विरोधकांचं नरेटिव्ह खोडून काढा।